नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता शार्दूल कायमचा वसुंधरा आणि रानडे यांच्या आयुष्यातून निघून गेलेला असतो आणि म्हणूनच सुधीरने आता एक निर्णय घेतलेला असतो की आता शार्दूलची एकही आठवण आपल्याकडे राहायला नको. म्हणूनच त्याची सगळी कागदपत्र, डॉक्युमेंट्स, सगळे काही मार्कशीट, सर्टिफिकेट, फोटोज जे काही आतापर्यंत त्यांच्याकडे होतं ते सगळं काही त्यांनी ते जाळण्याचा निर्णय घेतलेला असतो. ते बाहेर आलेले असतात आणि सगळे कागदपत्र त्यांनी जाळलेली असतात. आणि तेवढ्यात विशाखाने एक माणूस ते नेमलेला असतो रानडेंवर लक्ष ठेवण्यासाठी. आता सुधीर त्या डॉक्युमेंट्सला वगैरे पेटवतो आणि आतमध्ये निघून जातो आणि तो माणूस ते सगळे काही डॉक्युमेंट्स अर्धी जळालेली उचलतो आणि विशाखाकडे घेऊन जातो आणि म्हणतो की तुम्ही मला लक्ष ठेवायला लावलं होतं ना. तर तो माणूस ही सगळी डॉक्युमेंट्स जाळत होता आणि ती कोणाची आहेत ते बघा. आता विशाखा ती पाहत असते आणि ती म्हणत असते की हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या मुलाचे आहेत, म्हणजे शार्दूल रानडेचे. आणि त्यात त्यांना शार्दूलचं एक आय कार्ड मिळतं आणि त्यामध्ये त्याचा फोटो सुद्धा असतो. आता विशाखा ते बघून खूपच आश्चर्यचकित झालेली असते आणि शार्दूल हाच लकी आहे हे तिला कळालेलं असतं आणि ती विचार करते की हा तर रानडेंचा मुलगा आहे. आणि एक मिनिट, याच्यावर नाव काय आहे? शार्दूल सुधीर रानडे. आणि फोटो तर लकीचा आहे, म्हणजेच लकी हा रानडेंचा मुलगा आहे, वसुंधरेचा पहिला नवरा आणि बनीचा बाप. वा, काय मोठी बातमी लागली माझ्या हाताला. आणि हो, त्या वसुंधरेला आता माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तर मग विशाखाचा आता पुढचा प्लॅन काय असणार आहे? वसुंधरेला ती परत एकदा यावरून ब्लॅकमेल करेल की वसुंधरा तिच्या विरोधात सुद्धा आवाज उठवेल आणि लकी सारखं तिला स्वतःच्या आयुष्यातून आणि आपल्या आईवडिलांच्या आयुष्यातून निघून जायला सांगेल? हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.